पदवीधरच्या आमदाराचं नेमकं काम काय असतं, पदवीधरांचे प्रॉब्लेम्स काय आहेत? असं आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो गैरसमज आपला आहे तो आहे की पदवीधर जो आमदार आहे ते फक्त पदवीधरांचीच कामं केली पाहिजे. एक्झॅक्टली. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मुळात ह्याची सुरुवात का झाली, हा मतदारसंघ का तयार झाला, तर ज्यावेळेस 1950 साली राज्यघटनेची निर्मिती होत होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांच्या मनात एक प्रश्न आला की या देशामध्ये फक्त 6-7% लोक जे आहेत ते साक्षर आहेत, ज्यांना लिहिता वाचता येते. म्हणूनच आपण पाहतो की आपल्या मतदार पत्रिकेमध्ये पण चिन्ह असतं नावाचे पुढे. आणि हा प्रश्न जेव्हा त्यांच्या मनात आला तेव्हा त्यांच्या मनात हाही विषय आला की जर लोक साक्षर नसतील, निरक्षर असतील, तर मग असंही होऊ शकतं की ते चुकीचे लोकांना निवडून देतील. आणि म्हणून मग काही मतदारसंघ असे पण तयार केले पाहिजे की जे हुशार आणि सुशिक्षित लोक जे आहेत ते निवडून देतील. जे सो कॉल्ड हुशार म्हणेल मी त्याला, कारण ते सगळे सुशिक्षित, सगळे डिग्री घेतलेले, सगळेच ग्रॅज्युएट हुशार असत असं मी मानत नाही. किंबहुना जो इतिहास घडलाय आजपर्यंत आपल्या देशात आणि राज्यात तो कमी शिकलेल्या लोकांनी जास्त मोठा इतिहास केलेला आहे. वसंतदादा पाटील 4थी शिकलेले होते परंतु त्यांनीच शिक्षणाची क्रांती केली. शिक्षणावर मी जात नाही, पण बाबासाहेबांच्या मनात तो विचार आला आणि म्हणून त्यांनी जे वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषदेचं, त्या वरिष्ठ सभागृहात त्यांनी 2 मतदारसंघ असे केले, एक शिक्षकांचा आणि एक पदवीधरांचा. कारण त्या काळात प्रत्येक गावात शिक्षक हाच एक शिकलेला असायचा 1940-50च्या दरम्यान, आणि पदवीधर गावात 1-2-4 असायचे. हे लोक मिळून प्रतिनिधी पाठवतील तर ते हुशार असतील, ते चांगलं काहीतरी काम करतील, ते योग्य असतील आणि मग त्यांनी समाजासाठी चांगले निर्णय घ्यावे, चांगले धोरण ठरवावे, चांगले कायदे करावे. हा बाबासाहेबांचा त्याच्या मागचा उद्देश होता आणि आहे. आणि त्यामुळे पदवीधर मतदारसंघातून मतदार म्हणून पदवीधर आहे, काम मात्र मला समाजाचं करायचंय, सगळ्या प्रश्नांचं करायचंय. आणि म्हणून तर तुम्ही पाहिलं असेल की या मतदारसंघामध्ये पदवीधरला उभं राहायला पदवीधर असला पाहिजे असा नियम नाही, किंवा शिक्षक मतदारसंघात तो शिक्षकच असला पाहिजे असा नियम नाही. त्याचं कारणच ते की पदवीधरांसाठीच काम करणं किंवा शिक्षक आमदाराने फक्त शिक्षकांसाठी काम करणं हे अभिप्रेत नाहीये. चांगला माणूस निवडून देणं आणि त्यांनी मग समाजासाठी, राज्यासाठी, देशासाठी चांगले काम करणं असा अभिप्रेत आहे. त्यामुळे मी तर 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, त्यामुळे मी तसंही ग्राउंड पासून राजकारण करत आलेलो आहे. माझा प्रयत्न हाच असतो की जे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.